पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात येणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या गारगाव गावची चर्चा सध्या सुरू आहे। कारणही तसं आगळं वेगळं आहे। चर्चा आहे ती एका आदिवासी कुटुंबातील बोलणाऱ्या कावळ्याची। सध्या या गावात बोलणारा कावळा एका आदिवासी कुटुंबाने पाळलाय, जो माणसाप्रमाणे बोलतो। काका काका अशी कधी हाक मारतो, तर कधी काका आहे का ग अशी तो विचारणा सुद्धा करतोय। लहान असताना या कावळ्याला मंगळ्या मुखणे यांच्या कुटुंबाने घरी आणलं। कावळा एवढा माणसात रमलाय की आता तो माणसात राहून मधुर वाणी सुद्धा शिकलाय। या कावळ्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। खोकला झाला लगे। परतो आले ना। हा तू कोण र काले ना रे तू? हा खोटा मी ना रे? खोटा तू आहेस? खोटा तूच रे तू? नाही ना सांगतो। परतो आले ना। काल जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली। 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला। आता थोडा बोलायला लागला 1-2 महिन्यानंतर। आम्ही काय हाक मारतो तुम्हाला? आधी आई बाबांना आवाज देतो, छोट्या बहिणीला, सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो। आणि मग तो घरातच इकडे फिरतो का? हा, घरातच फिरतो, इकडे फिरतो आणि येतो इथेच। अच्छा, तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात? राहतो ना। आणि खाणं वगैरे तुम्ही काय आम्ही खातो तेच खातो।